माझ्या मागे म्हणा, ज्यावेळेस मी उपवास आणि प्रार्थना करतो देवदूत माझ्यासाठी कार्यरत होतात. माझ्यासाठी कार्यरत होता. आमेन. आमेन. कारण लक्षात ठेवा की या दिवसांमध्ये जसं प्रभू येशू येण्याची वेळ जवळ आणि जवळ येत आहे, तुम्ही आत्म्यामध्ये उन्नती मिळवली पाहिजे आणि तुम्ही आत्म्यामध्ये वाढणारे लोक पाहिजे. कारण लक्षात ठेवा की जगामध्ये अंधार वाढत आहे आणि जगामध्ये खूपशा गोष्टी घडत आहेत आणि बायबलचं वचन सांगतं तुमची आणि माझी लढाई रक्त मांसाशी नाहीये, पण अंतरातील दुरात्म्याशी आहे. सो वाईट दिवशी तुम्ही टिकून राहण्यासाठी तुम्ही देवाची शस्त्र सामुग्री किंवा आत्म्यामध्ये बलवान झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय ना. हे साधारण दिवस नाही राहिले ब्रदर. नो नो नो. कारण शैतानाला माहित आहे प्रकटीकरण 12व्या अध्यायाप्रमाणे की त्याचे दिवस थोडे आहेत आणि बायबलचं वचन सांगतं त्याला राग आलाय. पण बायबलच्या वचनानुसार तुम्ही आणि मी अत्यंत विजयी आहोत. प्रेज द लॉर्ड. प्रभूने आपल्याला अभिवचन दिलंय की शांतीचा देव लवकरच शैतानाला तुझ्या पायाखाली तुडवेल आणि तो रोज तुडवला जातोय. पण हे साधारण दिवस नाही राहिले. जसं प्रभू येशू येण्याची वेळ जवळ आलेली आहे, शैतानाची ऍक्टिव्हिटी काम करत आहे. आपल्या चारी बाजूनी आत्मिक शक्ती काम करत आहे. प्लीज कृपा कोणाचा संदेश ऐका. आणि या दिवसांमध्ये तुम्हाला आणि मला आत्मिकरित्या बलवान होणं आणि स्ट्रॉंग होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण तुमची शक्ती आणि ज्ञान केव्हा निष्फळ ठरेल माहित नाही, पण देवाचा आत्मा नेहमी विजय देणारा आहे. प्रेज द लॉर्ड. धन्य ते लोक ज्यांची शक्ती देवापासून आहे आणि ज्यांचं सामर्थ्य प्रभूपासून आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो ह्या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्ही आणि मी रोज आत्म्यामध्ये उन्नती पावलं पाहिजे. कारण की तुमच्या एक दिवसाची प्रार्थना तुम्हाला नाही वाचू शकत. लक्षात ठेवा, तुम्हाला रोज आत्म्याने भरायला बोलवलंय. तुम्हाला रोज निरंतर प्रार्थना करायला बोलवलंय. आणि बायबल मध्ये लिहिलंय की आग बुजू देऊ नका पवित्र आत्म्याची. प्रेज द लॉर्ड. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळत आहे. प्रेज द लॉर्ड. सो जेवढे तुम्ही उपास आणि प्रार्थनेमध्ये दिवस घालवणार, लक्षात ठेवा की संकट जगावर येईल, त्रास जगावर येईल, पण देवाचे लोक या सगळ्यामध्ये 100% सुरक्षित आहेत. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल मध्ये लिहिले की देवाने आपल्यासाठी देवदूत ठेवलेले आहेत. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की जे लोक उपास आणि प्रार्थना करतात, देवदूत त्यांच्यासाठी कार्यरत राहतात, रोज कार्यरत राहतात. प्रेज द लॉर्ड. वाचूया इब्रिकरास पत्र 1 अध्याय आणि 14व्या वचनामध्ये आपण आहोत. गो हेड. इब्रिकरास पत्र 1 अध्याय 14 वचन. इब्रिकरास पत्र 14 अध्याय. 1 अध्याय इब्रिकरास पत्र 1 अध्याय 14 वचन. आणि यहुदी कहाण्यांवर आणि जी माणसे खरेपणापासून वळली आहेत. इब्रिकरास पत्र 1 अध्याय 14 वचन. इब्रिकरास पत्र 1 अध्याय आणि 14 वचन. ते सगळे देवदूत ज्यांना तारणाचे वतन मिळणार त्यांच्यासाठी सेवा करायला पाठवलेले असे सेवा करणारे आत्मे नाहीत काय. माझी इच्छा आहे सगळ्यांनी ह्या वचनाकडे कृपा करून लक्ष द्यावं. वन मोर टाइम. ते सगळे देवदूत ज्यांना तारणाचे वतन मिळणार त्यांच्यासाठी सेवा करायला पाठवलेले असे सेवा करणारे आत्मे नाहीत काय. जर तुम्ही आतापर्यंत बायबलच्या वचनापर्यंत पोहोचला नसाल तर प्लीज लक्ष द्या. इब्रिकरास पत्र 1 अध्याय आणि 14 वचन परत एकदा वाचूया. ते सगळे देवदूत ज्यांना तारणाचे वतन मिळणार ओके त्यांच्यासाठी सेवा करायला पाठवलेले असे सेवा करणारे आत्मे नाहीत काय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो बायबल सांगतं की ज्यांना तारणाचं वतन मिळालंय त्यांची सेवा करण्यासाठी देवदूत जे आहेत त्यांचे सेवक म्हणून पाठवलेले आहेत.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलूया माझ्या मागे. देवाचे देवदूत जे आहेत देवाचे देवदूत जे आहेत माझी सेवा करण्यासाठी, माझी सेवा करण्यासाठी, माझं रक्षण करण्यासाठी माझे रक्षण करण्यासाठी आणि मला 100% सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मला 100% सुरक्षित ठेवण्यासाठी देवाने माझ्यासाठी ठेवलेले आहेत. देवाने माझ्यासाठी ठेवलेले आहेत. पण एक गोष्ट महत्वाची आहे की जोपर्यंत तुम्ही उपास आणि प्रार्थना किंवा प्रार्थना करत नाही, देवदूत हालचाल करत नाही. देवदूत जे आहेत ते त्याच वेळेला काम करतात ज्यावेळेस तुमच्या मुखातून प्रार्थनेचा किंवा वचनाचा शब्द निघतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर तुम्ही प्रार्थना नाही केली तर देवदूत शांत उभे राहतात. शांत उभे राहतात. हालेलुया. हालेलुया. कारण तुमचे ते नौकर किंवा सेवा करणारे आहेत आणि जोपर्यंत तुम्ही त्यांना प्रार्थनेमध्ये किंवा वचनामध्ये आज्ञा देत नाही ते काम नाही करत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आजचा संदेश नीट ऐका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला माझ्या मागे. देवदूत माझ्या चारी बाजूने आहेत देवदूत माझ्या चारी बाजूने आहेत आणि ते माझी प्रार्थना ऐकतात आणि ते माझी प्रार्थना ऐकतात आणि त्याप्रमाणे उत्तर घेऊन येतात. आणि त्याप्रमाणे उत्तर घेऊन येतात. देवदूत जे आहेत देवदूत जे आहेत माझ्या संरक्षणासाठी माझ्या संरक्षणासाठी देवाने त्यांना आज्ञा दिली आहे देवाने त्यांना आज्ञा दिलेली की मला हातावरती झेलून धरायचं. की मला हातावरती झेलून धरायचं. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना कळतं देवाचं वचन. बायबल सांगतं दानिएल याचा 10वा अध्याय. जाऊया आपण देवाच्या वचनाकडे. डॅनियल चॅप्टर 10. दानिएल याच्या 10व्या अध्यायामध्ये आपण आहोत. दानिएल पास्टर कुठे आहे? दानिएल एझेकिएल नंतर आहे आणि एझेकिएल नंतर दानिएल आहे आणि 10व्या वचनामध्ये आपण जाऊया. मिळालं? यस आमेन. ओके, प्लीज कृपा करून लक्ष द्या. डॅनियल याच्या 10व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि आपण प्लीज कृपा करून जाऊया देवाच्या वचनाकडे. ऐकूया देवाचं वचन. पहिल्या अध्यायाच्या पुढे. पारसाचा राजा ओके. कोरेश याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षात हा ज्याचे नाव बेलट सशर असे म्हटले होते त्या दानियाला एक गोष्ट प्रकट झाली हा आणि ती गोष्ट खरी होती. म्हणजे मोठी लढाई प्रकट झाली हा. आणि ती गोष्ट त्याला समजली. ना शेवटच्या दिवसाविषयी देव दानिएलाला प्रगट करतोय. पुढे. त्या दृष्टांतात समज त्याला प्राप्त झाला. हा. त्या दिवसात मी दानियल संबंध 3 सप्तके शोक करीत होतो. ना 3 सप्तके तो शोक करत होता. पुढे. 3 पूर्ण सप्तके समाप्त होईपर्यंत ओके. मी इष्ट अन्न खाल्ले नाही हा. आणि मांस व द्राक्षरस माझ्या मुखात आला नाही. याचा अर्थ तो उपास प्रार्थना करत होता. आणि मी तेलाचा अभ्यंगही केला नाही. ओके. आणि पहिल्या महिन्याच्या 24व्या दिवशी मी मोठ्या हिद्दकेल नदीच्या काठावर होतो. नाव दानिएल आपल्याला सांगत आहे की ज्यावेळेस तो उपास प्रार्थना करत होता, ज्यावेळेस तो देवाशी बोलत होता आणि देवाला त्याला दृष्टांत द्यायचा होता. आणि बायबल मध्ये लिहिलंय की दानिएल जो होता शेवटच्या दिवसाचा दृष्टांत बोलतोय. किती लोकांना कळतंय देवाचं वचन? Yes. म्हणजे आपल्या दिवसांमध्ये या दिवसांमध्ये काय होणार आहे हे देवाला कळवायचं होतं. म्हणून दानिएल 3 सप्तके बोलत नव्हता, उपास करत होता, इष्ट अन्न खात नव्हता. आणि बायबल पुढे सांगतं, वाचूया. तेव्हा मी आपले डोळे वर करून पाहिले हा. आणि पहा एक पुरुष दिसला. एक पुरुष दिसला. तो पांढरे वस्त्र आलेला होता हा. आणि त्याची कंबर उफाज देशाच्या उत्कृष्ट सोन्याने वेढलेली होती. नाव हे प्रभू येशू बद्दल बोललेलं आहे, जे प्रगटी करणार ज्या पहिल्या अध्याय देखील तुम्ही वाचता. पुढे. त्याचा देह लसण्या रत्नासारखा होता हा. आणि त्याचे मुख विजेच्या आविर्भावासारखे होते. ओके. आणि त्याचे डोळे ज्वालायुक्त मशाली सारखे होते. ना हे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल त्यांनी दर्शन पाहिलं आणि तो बोलतो प्रभू कसा होता. पुढे. आणि त्याचे हात व त्याचे पाय उजळलेल्या पितळेसारखे होते. हा. आणि त्याच्या शब्दांचा ध्वनी समुद्राच्या शब्दासारखा होता. बायबल सांगतं येशूची वाणी समुदायाच्या शब्दांसारखी होती. पुढे. आणि मी दानिएलाने एकट्याने तो दृष्टांत पाहिला. हा. आणि जे मनुष्य माझ्या बरोबर होते त्यांनी तो दृष्टांत पाहिला नाही. ओके. पण त्यांना मोठे कापरे सुटले. ज्यावेळेस देवाचा शब्द आला, बायबल सांगतं दुसऱ्यांनी दृष्टांत पाहिला नाही पण बाकीच्या लोकांना कापरे सुटले. ना प्लीज ऐका, मी देवदूतांविषयी बोलत आहे आणि प्लीज ऐकूया, वाचूया. आणि ते आपणास लपविना करता पळाले म्हणून मी एकटाच राहिलो. हा. आणि मी हा मोठा दृष्टांत पाहिला. हा. मग माझ्या ठाई काही शक्ती राहिली नाही. नाव दानिएल म्हणतो माझ्या ठाई काही शक्ती राहिली नाही. आणि माझे तेज माझ्या ठाई पालटून नासकेपण आले. ओके. नासकेपण झाले आणि माझ्यात काही शक्ती राहिली नाही. ओके. आणि मी त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला. ना बायबल पुढे सांगतो, वाचूया. आणि मी
त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला हा तेव्हा मी उपडा पडून माझे मुख भूमीकडे वळवलेले असता ओके मी गाढ झोपेत होतो. ना बायबल मध्ये लेख की दानिएल सगळा दृष्टांत पाहतोय आणि त्याच्यामध्ये शक्ती राहिली नाही, तो पडला. पण पुढचं वचन खूप महत्वाचं आहे, आणि वाचूया. पहा एका हाताने मला स्पर्श केला. ओ हो हो या वाचूया. त्याने मला उठून माझे गुडघे व माझे तळहात ह्यावर ठेवले. ना पुढे असलेले लवकर जाऊया. आणि त्याने मला म्हटले, हे दानिएला अतिप्रिय पुरुषा, हे दानिएला अतिप्रिय पुरुषा, ना काय म्हणतो देवदूत, जी वचनं मी तुझ्याशी बोलतो ती समजून घे, समजून घे आणि नीट उभा राहा. हा कारण आता मी तुझ्याकडे पाठवलेला आहे. हा आणि तो हे वचन माझ्याशी बोलला तेव्हा मी थरथर कापत उभे राहिलो. ओके. तेव्हा त्याने मला म्हटले, हे दानिएला भिवू नको, हा कारण ज्या प्रथम दिवशी तू समजून घ्यायला व आपणाला आपल्या देवासमोर नम्र करायला आपले मन लावले त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले. तुझी प्रार्थना ऐकण्यात आली. ज्या दिवशी तू आपल्याला नम्र केले आणि देवाकडे आपलं हृदय वळवलं, तुझी प्रार्थना ऐकली. किती लोकांना माहित आहे की ज्यावेळेस आपण नम्र होतो आणि प्रार्थना करतो, आपले शब्द देवा ऐकणारा आहे. Yes, amen. बोलिया माझ्या मागे, ज्यावेळेस मी नम्र होतो, ज्यावेळेस मी नम्र होतो, प्रार्थना आणि उपवास करतो, प्रार्थना आणि उपवास करतो, देव माझी आरोळी ऐकतो. देव माझी आरोळी ऐकतो. आणि पुढे असं लिहिलंय, आणि तुझ्या शब्दामुळे मी आलो आहे. आणि तुझ्या शब्दामुळे मी आलो आहे. व्हॉट अ ग्रेट थिंग. दानिएला, प्रॉफिट दानिएला, तुझ्या शब्दामुळे मी आलो आहे. सिस्टर, दानिएल जुन्या काळातला माणूस होता, पण बायबल मध्ये की आपण नवीन काळातले लोक आहोत. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि जुना करारापेक्षा नवीन करार खूप बेटर आहे, चांगला आहे. का? कारण की नवीन करारामध्ये बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला तारण देण्यासाठी आला. हालेलुया. Hallelujah. आणि नवीन करारामध्ये तुम्ही आणि मी आता जिवंत देवाचे लेकरं आहोत. किती लोक समज में आ रहा है? प्रेज द लॉर्ड. Hallelujah. नवीन करारामध्ये दानिएलाचा तोपर्यंत नवीन जन्म झाला नव्हता, पण तुमचा आणि माझा येशू ख्रिस्तामुळे नवीन जन्म झालाय. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ना पुढे वाचूया काय झालं. परंतु पारसाच्या राज्याच्या अधिपतीने 21 दिवस मला अडवले. हा. आणि पहा, मिखाएल मुख्य अधिपतीपैकी एक माझे सहाय्य करायला आला. हा मग मी तेथे पारसाच्या राजांजवळ राहिलो. हा आणि शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांना जे घडेल ते तुला समजविण्यास मी आलो आहे. ना बायबल मध्ये लिहिले की दानिएल प्रार्थना करतोय, पण देवाने देवदूत पाठवला, गॅब्रिएल देवदूत, आणि दानिएलाला उत्तर पाठवलं. माझी इच्छा आहे तुम्हाला हे वचन कळावं. थोडे वचन मी वाचतोय, लक्षात ठेवा, हे तुमच्या आशीर्वादासाठी आहेत. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्या दिवशी दानिएलाने शब्द बोलला आणि प्रार्थना करू लागला, लगेच उत्तर आलं. पण बायबल सांगतं पारसाचा राजा, याचा अधिपती, म्हणजे पारसाचा राजा होता, पण त्या राज्यावरती अधिकार करणारे दुरात्मे होते. ना बायबल मध्ये की ज्यावेळेस गॅब्रिएल देवदूत दानिएलाकडे उत्तर घेऊन येत होता, हा जो शैतानाचा दूत त्या दूताला आडवा आला आणि त्या दूताला म्हटला, नो तू जायचं नाही. किती दिवस? टॉक टू मी. किती दिवस? 21. थोडं जोरात बोला. किती दिवस उत्तर अडवण्यात आलं? 21 दिवस. किती दिवस उत्तर अडवण्यात आलं? 21 दिवस. इमॅजिन. देवाची इच्छा होती कितव्या दिवशी दानिएलला उत्तर मिळावं? पहिल्याच दिवशी. पण कुणी 21 दिवस अडवलं? पारशाचा अधिकारी. अधिकारी म्हणजे जर तुम्ही इंग्लिश बायबल मध्ये रिफर केलं तर तिथे लिहिलेलं आहे की जो पारशाचा राजा माणूस होता त्यांनी नाही, पण प्रत्येक राजाच्या मागे दुरात्मे काम करणारे आहेत. आणि त्या दुरात्म्याला माहित होतं की दानिएल इथं राहतो आणि दानिएलाच्या देवाने प्रार्थनेचं उत्तर पाठवलेलं आहे. जर दानिएलाला उत्तर मिळालं तर माझं काय खरं नाही. म्हणून ह्या दुरात्म्याने, या शैतानाच्या अधिपतीने तिथं जाऊन दानिएलाच्या दूताला, गॅब्रिएल दूताला अडवलं. इथपर्यंत किती लोकांना कळतंय? Yes. तुम्हाला कळतं देवाचं वचन? आणि बायबल मध्ये लिहिलंय त्याला उत्तर नाही दिलं, पण किती दिवस? 21 दिवस. म्हणा 21 दिवस. 21 म्हणा दिवस. 21 दिवस उशीर झाला. 21 दिवस उशीर झाला. पण बायबल मधले की ज्यावेळेस देवाने मिखाएल देवदूत पाठवला. कुठला देवदूत? मिखाएल. जो श्रेष्ठ देवदूत आहे, जो आर्च देवदूत आहे, त्याला पाठवलं. आणि त्या देवदूतांनी गॅब्रिएल देवदूताची मदत केली. आणि बायबल सांगतं त्या अधिपतीशी ते लढले. आणि मग गॅब्रिएल देवदूत दानिएलाकडे आला. काय घेऊन आला? प्रार्थनेचं दृष्टांत आणि प्रार्थनेचं उत्तर. लक्षात ठेवा, देवाचे देवदूत आपल्या बाजूने आहेत, पण दुसऱ्या बाजूने दुष्ट आत्मे देखील आहेत.
पण प्रेज गॉड, दानियल जुन्या काळात होता, पण नवीन काळात आनंदाची बातमी आहे. प्लीज कृपाकून ऐका. आता दुरात्मे जे आहेत ते तुम्हाला आणि मला अटॅक नाही करू शकत, कारण बायबल मध्ये लिहिल्याप्रमाणे आता आपण अंधाराच्या राज्यात नाहीये, आपण देवाच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आहे. यस आमेन. पण तुम्हाला जर हे माहित नसेल, तुम्हाला हे माहित नसेल की देवदूत माझे उत्तर घेऊन येतात, देवदूत माझ्यासाठी ठेवलेले आहे, तुम्ही फसवले जाणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग गॅब्रिएल म्हणतो की दानिएला, तू अतिप्रिय आहे. तुझ्या पहिल्या शब्दाच्या वेळेला देवाने उत्तर पाठवलं, पण 21 दिवस पारसाचा जो अधिकारी, त्या अधिकारी मला अडवलं, पण मिखाएल आला आणि दानिएला, आता मी तुला उत्तर आणलेलं आहे. आणि पुढे जर तुम्ही वाचूया काय लिहिलंय. आणि शेवटच्या दिवसात तुझ्या लोकांना जे घडेल हा, ते तुला समजविण्यास मी आलो आहे. ओ प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांची इच्छा आहे की देवदूतांनी तुम्हाला देवाचं दर्शन प्रगट करावं. यस. या शेवटच्या दिवसात तुम्ही आणि मी देवाच्या राज्यासाठी अद्भुत आणि चिन्ह चमत्कार करणारे लोक ठरवलेले आहोत. तुम्ही आणि मी देवाचं राज्य आणणारे लोक आहोत. यस आमेन. म्हणून येशू म्हणला, अशी प्रार्थना करा की हे स्वर्गीय पित्या, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझं राहू दे आणि तुझी इच्छा पूर्ण हो. त्याचा अर्थ तुम्ही आणि मी प्रार्थना केल्यावर कोणाचं राज्य येणार, देवाचं. कोणाची इच्छा पूर्ण होणार, देवाची. कोणाची शांती उतरून येणार, देवाची. कोणाचे आशीर्वाद उतरून येणार. देवाचे. पण बायबल मधले हे देवदूत काम करतात. प्रत्येकाच्या बाजूने देवदूत आहेत, सर्वांसाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांसाठी देवदूत आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल मधले की ते रोज तुमची प्रार्थना ऐकतात आणि प्रार्थना ऐकल्यावर ते ऍक्टिव्ह होतात, कार्यरत होतात. विदाउट प्रार्थना ते काम नाही करत. किती लोकांना कळते देवाचं वचन ना. पुढे जर वाचत गेलं, वाचूया काय लिहिलंय. आणि तो ह्याप्रमाणे वचने माझ्याशी बोलल्यावर हा, मी आपले मुख भूमीकडे करून हा. मुका राहिलो. मुका राहिलो. आणि पहा, मनुष्याच्या संतानासारख्या कोणी एकाने माझ्या ओठास स्पर्श केला. स्पर्श केला. तेव्हा मी आपले तोंड उघडून बोलू लागलो. ओके. आणि जो माझ्या समोर उभा राहिला होता हा. त्याला म्हणालो, हे माझ्या प्रभू, दृष्टांतामुळे माझे शोक माझ्यावर उलटून आले आहेत आणि माझ्यात काही शक्ती राहिली नाही. ना पुढे असं लिहिलंय. तर या माझ्या प्रभूचा सेवक माझ्या प्रभूशी कसा बोलायला समर्थ होईल, कारण आता माझ्या ठाई काहीच शक्ती राहिली नाही. ओके. श्वासही माझ्या ठाई राहिला नाही. हा. मग मनुष्यासारखा दिसणारा जो कोणी एक, त्याने मला पुन्हा स्पर्श केला. पुन्हा स्पर्श केला आणि मला बलवान केले. आणि मला बलवान केले. यस. आणि त्याने हा हा. आणि त्याने म्हटले, हे अतिप्रिय पुरुषा, हा, भिवू नको. भिवू नको. तुला शांती असो. हा. बलवान हो. ओके. बलवान हो. हा. मग तो माझ्याशी बोलल्यावर मला शक्ती आली आणि मी म्हणालो, माझ्या प्रभूने बोलावे, कारण तू मला बलवान केले आहे. ओ प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दानियल प्रार्थना करत होता आणि कोण बलवान करत होतं? देव. देव बलवान करत होता. पण कोणाद्वारे? देवदूताद्वारे. देवदूतांद्वारे. कोणी दानियेलाला गुडघ्यावरती बसवलं. देवाने. दानियेलामधून शक्ती निघून गेली. दानियल क्षीण झाला, कारण देवाचा आवाज कोण ऐकेल? आणि समोर देव बोलतोय आणि त्याची शक्ती क्षीण झाली. पण प्रेज गॉड, देवाने देवदूत ठेवलेत तुम्हाला बलवान करण्यासाठी. यस आमेन. म्हणा, रोज देवदूत मला बलवान करतात. रोज देवदूत मला बलवान करतात. देवापासून. देवापासून. कारण ते माझी सेवा करणारे आत्मे आहेत. ते माझे सेवा करणारे आत्मे आहेत. पण जोपर्यंत मी प्रार्थना नाही करत, पण जोपर्यंत मी प्रार्थना नाही करत, देवदूत काहीच नाही करू शकत. देवदूत काहीच नाही करू शकत. हालेलुया. हालेलुया. माझी प्रार्थना आहे की चर्च जागे व्हा या शेवटच्या दिवसात आणि प्रार्थना करू लागा, आणि देवदूत असं कार्य करतील की तुमच्या आणि माझ्या कल्पनेच्या पलीकडे गोष्टी घडतील. यस आमेन. कारण आत्मिक जग तुम्हाला आणि मला दिसत नाही, पण देवदूतांना दिसतं. यस. की लोकांना कळते देवाचं वचन. हा, हे तुम्हाला ऐकायला मिळेल. बायबल सांगतं, प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय या माझ्या बरोबर. प्रेषितांचे कृत्य 12व्या अध्यायामध्ये आपण आहोत आणि तुम्हाला कळेल मी देवदूताविषयी बोलत आहे आणि तुम्ही ऐकत आहात. वाचूया 1 ते 3 वचन. त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या कित्येकात जाचायला आपले हात पुढे केले. आपले हात पुढे केले. आणि योहानाचा भाऊ याकोब याला त्याने तलवारीने जीवे मारले. ओके. आणि हे यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरायला पुढे सरसावला. ओके. तेव्हा बिखमेर भाकरीचे दिवस होते. आणि त्याला धरल्यावर त्याने त्याला तुरुंगात ठेवले. पेत्राला तुरुंगात ठेवले आणि त्याची रखवाली करण्यास त्याला
शिपायांच्या 4 चौकड्याच्या स्वाधीन केले ओके. आणि वलांडन सण झाल्यावर त्याला लोकांपुढे बाहेर काढावे असा त्याचा बेत होता. याचा अर्थ हेरोद राजा याचा बेत हा होता की जसं मी याकोबाला मारलं तसं मी पेत्राला देखील मारून टाकेल आणि यहुदी लोक आनंदी होतील. का? कारण की त्यांची मर्जी तो संपादन करत होता ना. प्लीज ऐका, शैतान देखील तुमच्या विरुद्ध जायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला काहीतरी इजा पोहोचवायचा प्रयत्न करेल. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे जीवन रोज प्रार्थनेमध्ये आहे, वचनामध्ये आहे, अन्य भाषेमध्ये आहे, त्यांना शैतान टच देखील करू शकत नाही. कारण पुढच्या वचनात असं लिहिलंय, प्लीज वाचूया. याप्रमाणे इकडे पेत्र तुरुंगामध्ये पहाऱ्यात राहिला, परंतु त्याच्याकरिता देवाजवळ मंडळीची प्रार्थना कळकळीने होत होती. 1 मिनिट. पेत्र तुरुंगात होता पण मंडळी कळकळीने प्रार्थना करत होती. माझी इच्छा आहे जोरात बोलाव. पेत्र तुरुंगात होता पण मंडळी प्रार्थना करत होती. मंडळी चर्च प्रार्थना करत होता. कळकळीने एका जीवाने प्रार्थना करत होतं. आणि पुढच्याच वचनात काय लिहिलंय का? मग हेरोद त्याला बाहेर आणणार होता. त्याच रात्री पेत्र 2 साखळ्यांनी बांधलेला असा दोघा शिपायांच्या मध्ये निजला होता आणि पहारेकरी दरवाजाच्या पुढे तुरुंगावर पहारा करीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत येऊन त्याच्या जवळ उभा राहिला. 1 मिनिट. त्याच्या अगोदर का नाही देवदूत आला? मंडळी प्रार्थना करत होती. पेत्र आत असताना मंडळी कळकळीची प्रार्थना करत होती. माझी आज चर्चला नम्र विनंती आहे, जे लोक माझं वचन ऐकत आहेत, इथं देवाचं वचन लक्षात ठेवा. तुमच्या घरात जर रोज प्रार्थना चालू आहे, तुमचे लेकर बंधनात बांधले नाही जाणार. कारण देवदूत एवढे ऍक्टिव्ह होतील त्यांना सोडवण्यासाठी की त्यांना तुमच्यासाठी काम करावंच लागेल. प्रेज द लॉर्ड. पण अनेकांचे देवदूत स्तंभ उभे आहेत. का? कारण तुमच्या मुखातून निघण्याचा शब्द तो ऐकत आहेत, वाट पाहत आहेत. आणि अनेक लोकांना सवय नाहीये प्रार्थनेची आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये त्रास आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणा माझ्या मागे, देवदूत माझ्यासाठी काम करतात. देवदूत माझ्यासाठी काम प्रार्थना केल्यावरच ना. ही मंडळी प्रार्थना करू लागली, बरोबर आहे. पेत्र तुरुंगात असताना मंडळी प्रार्थना करत होती. आणि बायबल सांगतं पेत्र आत होता. प्रार्थना झाल्यावर कोण आलं? त्याच रात्री प्रभूचा दूत आला. त्याच रात्री प्रभूचा दूत आला. याचा अर्थ कोणाच्या प्रार्थनेमुळे देवदूत ऍक्टिव्ह झाले? मंडळीच्या प्रार्थनेमुळे. आज येशूच्या नावात तुमच्या प्रार्थनेद्वारे असंख्य देवदूत ऍक्टिव्ह होतील. आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल सांगतं. मी नेहमी असा विचार करत असतो, प्रभू तू प्रार्थनेच्या अगोदर तुला माहित नाही का पेत्र आतमध्ये तू देवदूत पाठवला पाहिजे? देव म्हणतो नो, पृथ्वीवरती मी माणसाशिवाय काही नाही करू शकत. प्रार्थनेशिवाय केव्हाच काही होणार नाही. बोलूया माझ्या गे, प्रार्थनेशिवाय केव्हाच काही होणार नाही. प्रार्थना प्रत्येक गोष्टीसाठी कार्य करते. आणि मी चर्चला चॅलेंज करतो की जगातली आत्मिक शक्ती, शैतानाची शक्ती वाढत आहे. तुमची आणि माझी शक्ती एवढी वाढावी, एवढं आपण देवामध्ये सामर्थ्यवान बनावे की देवाच्या राज्यासाठी आपण पुढे यावं. जेणेकरून शैतानाच्या नरकाच्या दारापुढे आपण उभं राहणार आणि म्हणणार तुझं दार बंद राहील, पण देवाच्या राज्याचं दार नेहमी उघडं राहणार. देवदूत काम करणार. देवदूत आले पेत्रासाठी. देवदूत आला पण मंडळी कळकळीची प्रार्थना करत होती. आणि मग कोण आलं? देवदूत. याचा अर्थ प्रार्थनेद्वारे कोण ऍक्टिव्ह झालं? देवदूत. कार्यरत कोण झालं? आणि बायबल पुढे सांगतो, वाचूया. तेव्हा खूप महत्वाचं आहे. प्रभूचा दूत येऊन त्याच्या जवळ उभा राहिला. हा, देवदूत आले पेत्राजवळ उभे राहिले आणि त्या खोलीत उजेड चकाकला. हो. हा. मग त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, लवकर उठ. हा. तेव्हा त्याच्या हातातल्या बेड्या पडल्या. पुढे मग दूताने त्याला म्हटले, तू आपली कंबर बांध व आपल्या वाहना घाल. तेव्हा त्याने तसे केले. मग त्याने त्याला म्हटले, तू आपले वस्त्र पांघरून माझ्या मागे ये. कोण बोलत आहे सगळं? देवदूत. सिस्टर, हे कोण करत आहे सगळं? देवदूत. ब्रदर, हे सगळं कोण करत आहे? देवदूत. नाव देव नाही उतरून आला, पण देवाने कोणाला पाठवलं? दूताला. आणि एक देवदूत बास आहे. यस. चैन तोडण्यासाठी, दरवाजे उघडण्यासाठी, बंधनं तोडण्यासाठी.
तुमच्या हृदयात लोकांचे जीवन बदलण्यासाठी. यस, हालेलुया. हालेलुया. आणि ते देवदूत केव्हा काम करतात? प्रार्थना केल्यावर. यस आमेन. पेत्राला म्हणला उठ. पेत्र म्हणला साहेब तुम्ही पेत्र बोलतच नव्हता, कारण पेत्राला कळलं नाही काय चाललंय. मे बी तो झोपेत असेल. तो उठला, त्यांनी कपडे घातले, वाहना घातल्या, दरवाजे उघडले, बाहेर आला, सगळं उघडलं ना. पुढचं वचन सुपर आहे, वाचूया. तेव्हा तो निघून त्याच्या मागे जाऊ लागला. दिस फॅन हॅज टू बी विथ मी. गो प्लीज वाचूया. ऐका. तरी दूताने केले ते खरे आहे हे त्याला कळले नाही. नाही का पेत्राला कळलं नाही की दूताने केले. पुढे पण आपण दृष्टांत पाहत आहोत असे त्याला वाटले. स्क्रीनवरती मला वचन दाखवा प्लीज. जाऊया. मग पहिला व दुसरा पहारा ओलांडून हा. ते नगरास जाण्याच्या लोखंडी दरवाजापर्यंत आले. ओके. तो दरवाजा आपोआप त्यांच्यासाठी उघडला. ओ हे देवदूतांचं काम आहे. किती लोकांची इच्छा आहे जे बंद दरवाजे आपोआप उघडावे? यस. तुम्ही उघडू शकता का? नाही. देवदूत उघडणार. आमेन. तुमच्या घरासाठी, तुमच्या जीवनासाठी, तुमच्या लेकरांसाठी देवदूत दरवाजे उघडणार. यस. जे नोकरीचे दरवाजे बंद आहे, जिथं जागा नाही, देवदूत ती जागा तयार करणार. यस आमेन. येशूच्या नावामध्ये, आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये. जिथं तुम्ही अशक्त झालात, देवदूत तुमच्या पायावरती तुम्हाला उभं करणार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवदूत आपल्यासाठी सेवा करणारे आत्मे आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिले, वाचूया. आणि ते बाहेर पडून पुढे एका रस्त्यातून चालले गेले. ओके. चालत गेले तेव्हा लागलाच देवदूत त्याच्यापासून निघून गेला. ना 11 वचनात सर्व सार आहे. मग पेत्र शुद्धीवर येऊन म्हणाला, आता मला खरेच कळले आहे की प्रभूने आपला दूत पाठवून मला हेरोदाच्या हातातून व यहुदी लोकांच्या सर्व अपेक्षेपासून सोडवले आहे. Come on यार, you should shout, you should Yes. say amen. यस. म्हणा पेत्र शुद्धीवर आला पेत्र शुद्धीवर आला आणि त्याला कळालं आणि त्याला कळालं देवाने देवदूत पाठवलाय देवाने देवदूत पाठवलाय आणि हेरोदाच्या आणि हेरोदाच्या आणि यहुदी लोकांच्या आणि यहुदी लोकांच्या सगळ्या अपेक्षेपासून सर्व अपेक्षापासून त्याने मला सोडवलंय. त्याने मला सोडवलंय. ना हा प्युअर चमत्कार होता किंवा नाही? होता. टॉक टू मी, माझ्याशी बोला. हा चमत्कार होता किंवा नाही? होता. ना देव चमत्कार करणारा आहे किंवा नाही? आहे. देव अद्भुती करणारा आहे किंवा नाही? आहे. पण केव्हा? प्रार्थना केल्यावर. प्रार्थना मंडळीची कळकळची होती, त्याच्यानंतर देवदूत आला. या समेन प्रभूने पहिल्याने पाठवला. माझी प्रार्थना आहे आजपासून येशूच्या नावात तुमचे देवदूत तुम्हाला शैतानाच्या अपेक्षापासून सोडवो. आमेन. ज्या शैतानाने अपेक्षा बांधवल्या त्याची अपेक्षा भंग केली जाणार. यस. तुमच्या विरुद्ध, तुमच्या घराविरुद्ध केलेली सगळी योजना तुमच्या प्रार्थने आणि तुमच्या उपासाद्वारे देवदूत सगळी नष्ट करणार. आमेन. कारण 11 वचनात परत काय म्हणतो ऐका पेत्र, प्लीज वाचूया. मग पेत्र शुद्धीवर येऊन म्हणाला, हा, आता मला खरेच कळले आहे की आता त्याला खरेच कळले आहे की प्रभूने आपला दूत पाठवून प्रभूने आपला दूत पाठवून मला हेरोदाच्या हातातून मला हेरोदा राजाच्या हातातून व यहुदी लोकांच्या सर्व अपेक्षेपासून सोडवले आहे. याचा अर्थ राजाच्या हातातून कोण सोडवेल वो? आणि जो आतमध्ये तिसऱ्या दुरुंगात कोण सोडवेल? पण देवदूत जे तुमच्या आणि माझ्या बाजूने आहेत ते बलवान आहेत. आमेन. आणि या शेवटच्या दिवसात येशूच्या नावात तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्यासाठी देवदूत काम करत आहेत. या आमेन. म्हणून तुम्ही प्रार्थना नाही केली ते शांत बसणार. मंडळी जर याकोबासाठी प्रार्थना करत असती तर देवदूतांनी याकोबाला सोडवलं असतं. पण बायबल सांगतं याकोब मेल्यावर मंडळीची शुद्ध आली. मंडळीला त्यांचे डोळे उघडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगते ज्यावेळेस ते कळकळीने प्रार्थना करू लागले देवदूतांनी मोठं कार्य केलं. यस आमेन. आपले पवित्र हात वर करून माझ्या मागे म्हणा, आजपासून प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझ्या कुटुंबासाठी, माझ्या कुटुंबासाठी, माझ्या घरासाठी माझ्या घरासाठी अजिबात प्रार्थना थांबणार नाहीत. अजिबात प्रार्थना थांबणार कारण नाही. माझ्या प्रार्थना कारण माझ्या प्रार्थना देवदूतांना कार्यरत करतात, कार्यरत करतात, काम करायला संधी देतात, काम करायला संधी देतात, ऍक्टिव्ह करतात, ऍक्टिव्ह करतात, संरक्षण करतात. संरक्षण करतात. आमेन. आमेन. स्तोत्रसंहिता 34 अध्याय 3 आणि 4 वचन वाचूया. देवाचं वचन, साम चॅप्टर 3 and 3 and 4. गो हेड विथ मी. स्तोत्रसंहिता 34 अध्याय आणि 3 आणि 4 वचन. आलात का? यस आमेन. स्तोत्रसंहिता 34 अध्याय 3 आणि 4 वचन. अहो तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वर. नो नो नो. स्तोत्रसंहिता 3. ओके, गो हेड, गो हेड. वाचूया सिस्टर. या प्लीज. अहो
तुम्ही माझ्या बरोबर परमेश्वराला थोरवी गा हा आणि आपण मिळून त्याचे नाव उंचावू. ना 4 आणि 5 वचन. परमेश्वराला मी शोधले ना परमेश्वराला दावीद राजा म्हणतो मी शोधले तेव्हा त्याने मला उत्तर दिले आणि उत्तर दिले आणि माझ्या सर्व भयापासून मला सोडवले. दावीद राजा प्रार्थना करत होता, देवाने उत्तर दिले आणि माझ्या भयापासून सोडवले. कसं सोडवलं वाचूया. त्यांनी त्याच्याकडे पाहिले हा आणि ते प्रकाशित झाले ओके. आणि त्यांची मुखे कधीही लज्जित होणार नाहीत. पुढचं वचन. या दिनाने आरोळी केली हा या दिनाने प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ऐकले आणि त्याच्या सर्व संकटातून त्याला तारले. कसे तारले. पुढं. परमेश्वराचा दूत परमेश्वराचे देवदूत किंवा दूत त्याचे भय धरणाऱ्यांभोवती तळ देऊन राहतो. ओ या समान पुढे. आणि त्यांना सोडवतो. नाही आपको नहीं समझ में आया. या समान खाला शके प्रहात न माखुराबा. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझी अशी प्रार्थना आहे की देवदूत आज तुम्हाला प्रगट हो. या समान परत एकदा सिस्टर वचन वाचूया. काय लिहिलं. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती तळ देऊन राहतो. कसा राहतो. तळ देऊन ते जात नाहीत. एकदा का तुमचं तारण झालं स्वर्गाने तुमच्या बाजूने काय ठेवलेत. देवदूत तुम्हाला असं वाटतं मी स्टेजवर एकटा उभा आहे. असंख्य देवदूत माझ्या बरोबर आहेत. यस मी देवाच्या वचनावरती विश्वास ठेवतो. यस देवाचं वचन खरे आणि सगळी परिस्थिती खोटी आहे. तुम्ही परिस्थितीकडे पाहून नाही जगत, तुम्ही वचनाकडे पाहून जगणारे आहात. आमेन. आणि धन्य ते लोक जे देवाच्या वचनाकडे पाहून जगतात. हालेलुया. हालेलुया. किती लोकांना देवाचं वचन कळत आहे. वाचूया सिस्टर. बायबल सांगतं ज्यावेळेस दाविदाने प्रार्थना केली देवाने सर्व संकट पण कसं सोडवलं. वाचूया. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती तळ देऊन राहतो. हा आणि त्यांना सोडवतो. आणि त्यांना सोडवतो. इथं असं लिहिलं इंग्लिश मध्ये. द एंजल ऑफ द लॉर्ड encamps अराउंड दोज हु फिअर हिम अँड ही डेलिव्हर्स देम. आणि मराठीत असं लिहिलंय दुसऱ्या भाषांतरात. परमेश्वर दूत त्याचे भय धरणाऱ्या सभोवती छावणी देऊन राहतो आणि त्यांचे संरक्षण करतो. तळ देऊन राहतो. यस तुम्हाला भ्यायची गरज नाहीये. आमेन. तुम्ही प्रार्थनेचे लोक आहात. यस की लोक प्रार्थनेचे लोक आहेत. की लोकांना उपास आठवड्यातलं एकदा धरायची सवय आहे. आणि उपास धरताना लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात पास्टर मी उपास करतो. मग मी त्यांना विचारतो प्रार्थना किती वेळ करता. नाही फक्त उपास असतो. तुझा उपास शून्य आहे. ज्या दिवशी तुझा उपास असेल प्रभूने आपल्याला आज्ञा दिलेली स्वच्छ तोंड धु. याचा अर्थ स्वतःला स्वच्छ कर. तेल लाव आपल्या डोक्याला. याचा अर्थ अभिषेकाचं तेल लाव. आणि ज्यावेळेस तू देवापुढे बसतो तेव्हाशी बोल. आणि उपास तू अशासाठी केलाय की जगापासून तू आपल्याला वेगळं केलंय आणि तू देवासमोर आपलं हृदय मांडत आहे आणि देवासाठी स्वतःला वेगळं केलेलं आहे जेणेकरून तुझा आत्मिक माणूस बलवान व्हावा. देवाचं उत्तर तुझ्यासाठी यावं आणि देवदूतांनी तुझ्यासाठी काम करावं. यस आमेन. याला म्हणतात उपास. जर उपासाच्या दिवशी प्रार्थना नाहीये तर समजा तुम्ही वजन घटवण्यासाठी उपास करता. काय फायदा नाही तुमच्या उपासाचा. आणि उपासाच्या दिवशी तुम्ही वचन नाही वाचत. ऍटलिस्ट 1 तास बाजूला नाही करत आणि प्रभूच्या उपस्थित बसून प्रार्थना नाही करत. तुमचा उपास काय फायद्याचा नाही. दानिएल काय करत होता 3 सप्तके शोक उपास आणि प्रार्थना. आणि देवाने काय पाठवलं. दूताला पाठवलं. 3 सप्तकानंतर पाठवलं का पहिल्याच दिवशी. 3 सप्तकानंतर. आणि 21 दिवस कोणी थांबवलं. शैतानाच्या दूताने. पण गॅब्रिएलला कोण मदत करायला आलं. मिखाएल. आणि देवदूतांनी येऊन दानिएलला मदत केली किंवा नाही. केली. दुष्टांत दाखवला किंवा नाही. दाखवला. त्याला बलवान बनवलं किंवा नाही. बनवलं. त्याच्या पायावर उभं केलं किंवा नाही. केलं. येशूच्या नावात तोच देवदूत तुझ्यासाठी कार्यरत होईल. आमेन. हालेलुया. हालेलुया. केव्हा घाबरू नको. देव दानिएलला काय म्हणाला. भिवू नको. शांत राहा. घाबरू नको. का. कारण मी तुला उत्तर घेऊन आलेलो आहे. यस आमेन. मी तुला बलवान करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या दिवसात येशूच्या नावात तुम्ही बलवान झालं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आपण AI विषयी ऐकत आहोत. जसं आपण अनेक गोष्टी ऐकत आहोत. बिलीवर नोहाच्या दिवसाविषयी आपण ऐकत आहोत. जसं नोहाचे दिवस होते. ट्रान्सह्युमन. मी सांगेल पुढे तुम्हाला. उपासाच्या दिवशी मी तुम्हाला क्लिप दाखवणार आहे आणि सगळं दाखवणार आहे की किती आपण जवळ आलेलो आहोत प्रभू येशूच्या येण्याच्या दिवशी. आणि लवकरच मी उपासाची घोषणा करेल पूर्ण दिवस. प्रेज द लॉर्ड. आणि वेगवेगळ्या गोष्टी ऐकत आहोत. आणि बायबल मध्ये लिहिलंय या दिवसात तुम्हाला आणि मला देवदूतांची सेवा कळाली पाहिजे.
Yes, amen. तुम्ही एकटे नाही चालत. म्हणा मी एकटा नाही चालत. मी एकटा नाही चालत. स्वर्गातले देवदूत माझ्या बरोबर चालतात. स्वर्गातील देवदूत माझ्या बरोबर ते मला केव्हा सोडत नाही, ते मला केव्हा सोडत नाही, केव्हाच टाकत नाही. केव्हाच टाकत नाही. कारण त्यांना आज्ञा मिळाली आहे. त्यांना आज्ञा मिळाली आहे. देव म्हणालाय, देव म्हणालाय, हे माझे लाडके लेकर आहेत, हे माझे लाडके लेकर आहेत, येशूच्या रक्ताने धुतलेले, येशूच्या रक्ताने धुतलेले माझे मौल्यवान लेकर आहेत. माझे मौल्यवान लेकर यांचं रक्षण करायचं. यांचं रक्षण करायचंय. आणि ते देवदूत विश्वासू आहेत. आणि ते देवदूत विश्वासू आहेत. पण तुम्ही आणि मी प्रार्थनेचे लोक झालं पाहिजे. यस, आमेन. वाचूया हे वचन परत एकदा. परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्यांसभोवती तळ देऊन राहतो, तर देऊन राहतो आणि त्यांना सोडवतो. आणि त्यांना, की लोकांना माहिती आहे तुम्ही आज जिवंत आहात केवळ प्रभूची कृपा आहे. यस. उपदेशक म्हणतो की देवाची प्रेम द्या रोज सकाळी, नवी होते म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. नष्ट नाही झालो, आम्ही जिवंत आहोत. याचा अर्थ नष्ट करणारा दरवाजाच्या पुढे, यस, पण तो येऊ नाही शकत, कारण देवदूत तुमच्या पाऱ्यासाठी आहेत. आमेन. किती लोक समज में आ रहा है? तुम्हाला कळते देवाचं वचन? प्रेषित पॉल आणि प्रेषित सिलस कुठे होते? जेलमध्ये. आणि ते एवढे मारलेलं होतं, त्यांना रक्त येत होतं आणि ते थकले नाही. ते म्हणले जरी आम्हाला मारले, आम्ही थकलेलो आहोत, पाय खोड्यात बांधलेले आहेत, आम्ही प्रार्थना करायला थकणार नाही. कारण बाहेर संकट आहे, पण आतमध्ये जर प्रार्थना आहे तर आतली प्रार्थना बाहेरचं संकट दूर करणार. आमेन. माझा पूर्ण विश्वास आहे. यस, की आमेन. लोकांचा विश्वास आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा मी बाहेरची आरोळी ऐकून घाबरणार नाही. मी बाहेरची आरोळी ऐकून घाबरणार नाही. नो 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 नो. नाही. कारण आतमध्ये जो आहे कारण आतमध्ये जो आहे तो मोठा आहे. तो मोठा आहे. बाहेरच्या आरोळीपेक्षा बाहेरच्या आरोळीपेक्षा माझ्यामध्ये जो आहे माझ्यामध्ये जो आहे तो मोठा आहे. तो मोठा आहे. देवदूत माझ्या बाजूनी आहेत. देवदूत माझ्या बाजूने आहेत. आणि मला एक गोष्ट माहित आहे, आणि मला एक गोष्ट माहित आहे, मी एकटा नाही चालत, मी एकटा नाही चालत, देवदूत चालतात. देवदूत चालतात. आणि म्हणून मी जिवंत आहे. आणि म्हणून मी जिवंत आहे. कारण तो तळ ठोकून आहे. यास, कारण तो तळ ठोकून आहे. आणि पास्टर देवदूत झोपतात का हो? नाही नाही, ते काय तुमच्या माझ्यासारखे शरीरामध्ये आहेत का? देव झोपत नाही देवदूत. चर्च तुम्हाला कळतंय का हो? यास. की लोकांना देवाचं वचन कळतंय? तुम्हाला देवाचं वचन कळतंय? जे देवाचं भय धरतात आणि प्रार्थना करतात, देवाबरोबर चालतात, देवदूत त्यांच्या बाजूने तळ ठोकून असतो. आमेन. आणि तुम्हाला आणि मला या वचनाप्रमाणे आपल्या मनावरती हे वचन बिंबवलं पाहिजे की मी एकटा नाहीये, यास. देवदूत माझ्या बरोबर आहे. यास, आमेन. कोण सांगतं? वचन सांगतं. कोण बोलतंय? वचन. ना पास्टर मला देवदूतांना, तू जर देवदूतांना पाहिलं तर दानिएलला विचार, दानिएल थरथर कापायला लागला. दानिएलला कापरे फुटले. दानिएलच्या बाजूला जे लोक आहेत त्यांनी दृष्टांत नाही पाहिला, त्यांना ज्यावेळेस फक्त आवाज आला ते पळून गेले. ते पळून गेले. एक देवदूत जर तुला दिसला तर तुला काय फुटेल? कापर. दानिएलला विचारा, आज तो वर आहे, दानिएल साहेब वरती आहेत, प्रॉफिट दानिएल, त्याला विचार त्याला काय फुटले? कापर फुटलं. कारण बायबल मध्ये देवदूत थोडे माणसासारखे दिपाट. एक देवदूत 1,87,000 मारू शकतो. यस, आमेन. या तुम्ही यशाच्या 37 अध्यायामध्ये घरी जाऊन वाचू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा देवदूत माझ्या बाजूनी आहेत. देवदूत माझ्या बाजूने या आहेत. मनस्थितीमध्ये मी जगणार. या मनस्थितीमध्ये मी या जगणार. वचनावरती विश्वास ठेवून मी जगणार. या वचनावरती विश्वास ठेवून मी जगणार. आणि मी लोकांनी मी सांगतो, कुठला विचक्राफ्ट पॉवर, कुठला बाबाची शक्ती तुझ्यावरती चालू शकते का? नाही. नेव्हर सिस्टर, नेव्हर. जर कोणी तुम्हाला निरोप घेऊन आलं, तुझ्यावरती असं करण्यात आलेलं आहे, त्याला म्हणायचं डबल कर. कारण जे देवदूत आहेत ते ऍक्टिव्ह झालेत. आमेन. देवदूत ते ऍक्टिव्ह झालेत. माहित नाही. मागच्या रविवारी एक ब्रदर आले, ते आले असतील तर मी तुमचं नाव नाही घेते. ते मला म्हटले की पास्टर माझ्या चपला चोरून नेल्यात आणि माझं शर्ट नेलंय, तर प्रार्थना करत ते काहीतरी करतील त्याला घेऊन जाऊन. मी म्हटलं त्याला चप्पल नसेल चालायला आणि त्याला शर्ट नसेल घालायला. तुझं शर्ट घातलं की आग लागेल त्याला. यस. तुझी चप्पल घातली तर पाय जळायला लागतील. यस, आमेन. तू साधा व्यक्ती नाहीये, देवाची अग्नी तुझ्यामध्ये आहे. आमेन. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला काय सांगितलं? देव पुढं, देव पुढं, अग्नी. नो नो नो, देव पुढं चालत. ओ गॉड, तुम्ही विसरणारे लोक आहात. मी केव्हाच नाही विसर. ह्याच गणगणित मी जगतो. देवाचं वचन काय सांगतं? ओ तो माझ्या पुढे चालत आहे. ओ त्याचा अग्नी. वस माझी इच्छा तुम्हाला हे वचन कळणं परत एकदा गरजेचं आहे. वस प्लीज ऐका.
स्तोत्रसंहिता 52 52 अध्याय. स्तोत्रसंहिता 52 अध्याय. आलात? एक दोन जाऊया लवकर. तिसरं वचनात आहे पण आपण पहिल्यापासून जाऊया. 52. हा 52. अरे बलवाना. स्तोत्रसंहिता 50 आणि 2 अध्याय मिळाला. कमान बोला माझ्याशी. यस आमेन. हा 1 ते 3 वचन जाऊया. अरे बलवाना, तू दुष्टाईत फुशारकी का मारतोस? का मारतोस तू फुशारकी? देवाची प्रेम दया तर निरंतर आहे. देवाची प्रेम द्या माझ्यासाठी निरंतर आहे ना. पुढे दावीद काय म्हणतो? तुझी जीभ दुष्टाईत योजिते. हा तीक्ष्ण वस्ताऱ्यासारखी ती कपटाने कार्य करणारी आहे. ओके. चांगल्यापेक्षा वाईट, न्यायी पण बोलण्यापेक्षा असत्य बोलणे तुला आवडते. ओके. आगे कपटी जिभे ओके. नाश करणारे सर्व शब्द तुला आवडतात. हा त्याप्रमाणेच देव तुझा सर्व काल नाश करील. व्हेरी सॉरी 1 मिनिट. 50 अध्याय काढा. 50 अध्याय. स्तोत्रसंहिता 50 अध्याय. स्तोत्रसंहिता 50 अध्याय. सीधं सुपर वचन वाचूया. समर्थ देव परमेश्वर. स्तोत्रसंहिता 50 अध्यायामध्ये आलात का? आणि जाऊया पहिल्या वचनाच्या पुढे. ऐका दावीद राजा काय म्हणतो. समर्थ देव परमेश्वर बोलला आहे. हा. आणि सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत त्याने पृथ्वीला हाक मारली आहे. हाक मारली आहे. सौंदर्याची पूर्णता. हा. जी सियोन तिच्यापासून देव प्रकाशला आहे. ओके. आमचा देव येईल आणि तो उगा राहणार नाही. आलाय का? यायचंय प्रभूला. आलाय. हा चेक करता का एकदा? आलाय? तुला टेन्शन मध्ये बघून वाटत बी नाही. हा नेहमी ह्याच गणगणित ते काहीतरी करतात. पास्टर त्यांनी माझी चिठ्ठी लिहून दिलेली आहे. पास्टर ते ना बरोबर ते अमावस्या पौर्णिमा आली ना पास्टर, काहीतरी माझ्या घराजवळ टाकतात बघा ते लिंबू ते. आणि पास्टर त्यांनी आम्ही वर येऊ नये म्हणून खूप चालू केलंय. बस झालं हे देहिक जीवन जगणं. तुला एक गोष्ट कळाली पाहिजे, तू देहिक नाहीये, तू आत्मिक आहे. आणि देव तुझ्यामध्ये राहायला आलाय. देव तुझ्यामध्ये राहायला आलाय. आणि देव काय आंधळा आहे का बहिरा आहे? नाही. हा ज्याने डोळे दिले त्याच्याकडे डोळे आहेत का? आहेत. ज्याने कान रवला त्याच्याकडे कान आहेत का? आहेत. आहे. आणि वाचा मग हे वचन काय लिहिलेलं आहे. आमचा देव येईल. आलाय का? यायचं आहे. आलाय. हा स्तोत्रसंहितेत लिहितोय पण आता देव आलाय. इमॅन्युएल आलाय. आमच्या संगती देव आलाय. आलाय ना. पुढे असं लिहिलंय आणि तो उगा राहणार नाही. आणि बायबल सांगतो तो गप राहणार नाही. येशूच्या नावात आजपासून हे वचन कार्यरत हो. आमेन. तो गप राहणार नाही. तुमच्या लेकरांसाठी तुम्ही गप राहणार का? नाही. टॉक टू मी. माझ्याशी बोला. तुमच्या लेकरांसाठी तुम्ही गप राहणार का? नाही. त्यांना हात लावणाऱ्यांकडे तुम्ही गप राहणार का? नाही. त्यांना कोणी हात तरी लावला तुझा जीव कसा तळमळतो आई बापाचा. अरे तुझा माझा जीव एवढा तळमळतो तर ज्याने आपल्यामध्ये श्वास टाकला, आईच्या उदरात घडवलं, ज्याने आपल्यासाठी स्वतःचा प्राण वधस्तंभावरती दिला, त्याच्या रक्ताने आपल्याला विकत घेतलं आणि तो म्हणतो तू माझा आहे. यस. ए याकोबा तू माझा आहे. यस. हे विन्यार तू माझा आहे. आमेन. तू माझा आहे. आमेन. रोज सकाळी उठून म्हणायचं आरशात बघून, हे पास्टर सुनील तू देवाचा आहे. तुमचं नाव टाकायचं. तू सुपर स्पेशलिस्ट आहे. यस. तू आशीर्वादाने भरलेला आहे कारण देव तुझ्यात राहतो. यस. आमेन. रोज आरशासमोर उभं राहून पलीकडच्या माणसाशी बोलायचं. अलीकडे तुम्हीच आहात आणि पलीकडे बी तुम्हीच आहात. पण म्हणायचं येशूच्या नावात मी आशीर्वादित आहे. यस. येशूच्या नावात मी अत्यंत विजयी आहे. येशूच्या नावात मी आशीर्वादाने लोढ आहे. पण हळूच एक आवाज येईल, ए खोटं बोलतो का? काय आहे तुझ्याकडे? त्याला म्हणायचं शैतान, मी वचनावरती विश्वास ठेवतो. यस. आमेन. मी वचनावरती विश्वास ठेवतोय. त्या आरशामध्ये बघून म्हणायचं प्रभू येशूच्या नावात तू निवडलेलं पात्र आहे. यस. तुझं घर आशीर्वादित आहे. आमेन. देवदूत तुझ्या बाजूनी आहे. यस. आज तू जिथं जाशील तिथं कार्यरत होशील. आमेन. सिस्टर हे विश्वासाचं जग आहे आणि तुम्ही जर विश्वासाने बोलत नाही ना, पाहत नाही, कारण बायबल सांगतं आम्ही विश्वासाने जगतो, आम्ही पाहून जगत नाही. तर तुम्ही असं नाही बोलत तर तुम्ही देखात. तुम्हाला वचनाद्वारे बोललंच पाहिजे कारण वचन दिलेलं आहे बायबल मध्ये. जे कोण तुम्ही देव यहोशूआला म्हणाला रात्रंदिवस या वचनावर मनन कर, माझं वचन तुझ्या मुखातून निघून जाऊ नये म्हणजे तू सफल होशील. आमेन.
म्हणजे तू सफल होशील. यहोशुआ 1:5-8 मध्ये तुम्ही जर वाचलं, बायबल मधील देव म्हणला, यहोशुआ मोशे मेलाय, आता मी तुला ठेवलंय, तू या लोकांना कनान देशात घेऊन जाणार. शब्द पण ऐक, माझे नियमशास्त्राचे पुस्तक तुझ्या मुखातून निघून जाऊ नये, रात्रंदिवस तू त्याच्यावरती मनन कर, म्हणजे तू सफल होशील. आमेन. आणि जे काय करशील तू आशीर्वादित होशील. रोज सकाळी आरशासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं, येशूच्या नावात आशीर्वादित मी लेकरू आहे, यस. मी जिवंत देवाचे लेकरू आहे, देवदूत माझ्या घराच्या बाजूने आहेत, देवाच्या कृपेने मी अभिषिक्त आहे, यस. देवाची कृपा माझ्यावरती आहे, मी सुपर आशीर्वादित आहे. सिस्टर, बायबल मध्ये लिहिलंय, हे प्रेषितांना कळालं, जे देवा त्या लोकांना कळालं ते आपल्याला कळालं पाहिजे. आमेन. म्हणून बायबल मध्ये की जो अशक्त आहे तो म्हणून मी बलवान आहे. यस. हालेलुया. हालेलुया. म्हणून दावीद राजा काय म्हणतो, ऐकाव ऐका, परमेश्वर माझं बळ आहे, परमेश्वर माझा खडक आहे, परमेश्वर माझी मान उंच करणारा आहे. यस. आमेन. तो बोलत होता. बोलत होता. तुम्ही सर्व स्तोत्र सहित वाचा, तो बोलणारा माणूस होता आणि देवाला हा माणूस आवडला. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि बायबलचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं, त्याला तो आवडला. तर तुम्हाला असं वाटतं, वाचूया हे वचन, वाचूया. आमचा देव येईल. आमचा देव येईल. आलाय. 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 म्हणा, मी उशिरा येतो पण देव उशिरा येत नाही. मी उशिरा येतो पण देव उशिरा येत. आम्ही 11:30-12 येतो पण देव उशिरा नाही येत. यस. देव एक्सलन्स आहे, यस. तो रॉयलिटी आहे, तो महान आहे. यस. तुम्ही आणि मी देखील त्याच्यासारखं बनूया. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुढे असं लिहिलंय, वाचूया काय लिहिलंय. आमचा देव येईल येईल. आलाय. आणि तो उगा राहणार नाही. ओ व्हॉट अ ग्रेट थिंग. हा पुढे. त्याच्या पुढे अग्नी खात चालला आहे हा हा. आणि त्याच्या सभोवती मोठे वादळ सुटले आहे. यस. आमेन. से आय एम इन कॅमेरा, आय कॅनॉट स्पीक मच अबाउट दिस. मी बोलू नाही शकत जास्ती. पण तुमच्या पुढे कोण चाललाय? अग्नी. न तुमच्यामध्ये कोण राहतो? देव. तो पुढे भी चालतो, मागे भी नजर आहे. तुम्हाला आठवतं ज्यावेळेस इस्रायल लोक बाहेर निघाले, रात्री अग्निसंवाद दिवसा. आणि देव दिवसा मेघ संवाद, देव पुढे चालत होता यस. आणि त्यांना वाट दाखवत होता. Yes. तोच यहोवा मसिया आपल्यामध्ये आहे. आमेन. आणि बायबल सांगतात तो आपल्यामध्ये, तुम्ही चालताना तो चालतो आणि पण काय पुढे चालतोय? अग्नी. आणि जे काही दुष्ट आत्म्याचं कार्य ते काय करतो? जाळून टाकतो. त्याच्या अग्नीपुढे कोण थांबलो? कोणीच नाही. हा सिस्टर, त्या देवाच्या अग्नीपुढे कोण थांबेल? शद्रक मेशक अबेदनेगोला विचारा ना, ज्यावेळेस ते 7 पट अग्नीत होते, तो अग्नी फिका पडला कारण अग्नीचा देव खाली तिथं आला होता. यस. का त्या आगीचा परिणाम नाही झाला? कारण देव जो भस्म करणारा अग्नी, त्याने तो आग भस्म केली. यस. तोच देव तुझ्या बरोबर चालत आहे. आमेन. तो देव तुझ्या पुढे चालत आहे. आणि मागं काय सुटलंय? सभोवती वादळ. आणि मी तुम्हाला चेंडू बद्दल सांगितलं, आठवतं? यस. चेंडू सारखा फेकून दे. आठवतं? होय किंवा नाही? यशा 22 मध्ये हे लिहिलेलं आहे ना, की चेंडू प्रमाणे तो फेकून देईल सैतानाला. वाचा परत. नाही तुम्ही म्हणताल पास्टर आम्ही विसरलो होतो, परत का नाही सांगितलं? लवकर जाऊया, आज प्रभू भोजन आहे, मी लवकर संपेल. 22 अध्याय सिस्टर हो. वाचूया. पहा 17 वचन. 17 वचन. यशा 22:17. पहा, परमेश्वर पराक्रमी मनुष्यासारखा तुला जोराने फेकून देईल. हा, कसा फेकेल? प्लीज. जोराने तुला फेकून देईल हा आणि तुला घट्ट धरील. हा. तो तुला सभोवती गुंडाळून बांधून मोठ्या देशात चेंडू प्रमाणे फेकून देईल. यस. खाला शक्य पिया आमेन. ते पियाला. कितने लोग समझ में आ रहा है? तुम्ही साधे लोक नाहीये. यस. आपण बायबल मध्ये लिहिले, आपण देवाचे वारसदार आहोत. आमेन. प्रभू येशू बरोबर सहवारसदार आहोत. यस. पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही जगातल्या विचारामध्ये जगताय, हे वचन तुमच्या कामाचे नाहीये. तुम्ही आणि मी देवाच्या वचनात आपल्या मनामध्ये ते बिंबवलं पाहिजे आणि रोज म्हटलं पाहिजे, देवाचं वचन माझ्यासाठी जे म्हणतं तसाच मी आहे. आमेन. आणि त्या वचनात मनन करा, शांती व प्रॉस्पेरिटी तुमची असेल. आमेन.
बाकीच्यावरती मनन न करू. शैतानाची हेच इच्छा आहे, तुम्ही दैहिक पातळीत यावं, जगात काय चाललंय, याच्याकडे काय चाललंय, आता काय होणार आहे, याच काळजीत आणि याच विचारात माणूस गुरफटलेला राहावा. आज दुरात्म्याची इच्छा आहे आणि तो त्याच्यातच गुरफट ठेवतो. पण देव म्हणतो, उठ प्रकाशमान हो, तुझा प्रकाश तुझ्याकडे आलाय आणि परमेश्वरचे तेज तुझ्यावर उदय पावेल. यस, आणि राष्ट्रातील राजे तुझ्या प्रभेकडे येतील. आमेन. डोळे उघड, देवाचं वचन मनन कर. साधा व्यक्ती नाहीये तुम्ही. तर हे बायबल किती लोकांना माहिती आहे बायबल खरंय? खरंय? खरंय, किती? 100% खरंय? खरंय. सिस्टर खरंय? ब्रदर खरंय? 100%. मग तुम्हाला आणि मला या वचनाप्रमाणे बघायला बोलवलंय किंवा नाही? बोलावलंय. हा, याकोबाचे पत्र 1:22-23 मध्ये काय लिहिलं? जो त्या वचनाकडे पाहत राहतो, पाहत राहतो, पाहत राहतो, तोच आपल्या करण्यात आशीर्वादित होईल. यस, आमेन. पण बाकीचा व्यक्ती पाहत नाही राहत, तो एखाद्या लाटेसारखा आहे, तो हलणाऱ्या. जो याकोब 1:6-8 मध्ये लिहिलेलं आहे, कसा आहे तो व्यक्ती बघा. जाऊया देवाच्या वचनाकडे आणि आपण प्रार्थना करूया. लवकर जाऊया. शक्य प्रार्थना मागवत. याकोब 1 पहिला अध्याय 8 ते 5 ते 8. गो सिस्टर प्लीज वाचूया. याकोबाचे पत्र, हेब्रीकराच्या नंतर याकोब आहे. पहिला अध्याय वाचूया. यस. आणि तुम्हातील कोणी जर ज्ञानाने उडा असेल, ज्ञानाने असेल, पुढे असेल लिहिलं, पुढे जाऊया. तर त्याने देव जो सर्वांना उदारपणे देतो, ओके, व दोष लावित नाही, त्याच्यापाशी मागावे, म्हणजे तो त्याला देईल. पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. विश्वासाने मागावे, संशय धरून नाही. पुढे असे लिहिलंय, कारण संशय धरणारा हा समुद्राची एखादी लाट, जी वाऱ्याने लोटलेली व हेलकावलेली तिच्यासारखा आहे. 7 वचन. पण तर त्या माणसाने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे समजू नये. तो दुहेरी मनाचा माणूस. दुहेरी म्हणजे जगातला विचार करतो आणि देवाचा विचार करतो. पुढे आपल्या सर्व मार्गात चंचल आहे. चंचल है, इधर भी भटक रहा है, उधर भी भटक रहा है, वो बीच में नहीं है प्रभु के साथ. पुढे असे लिहिलंय, आणि दीन स्थितीतल्या भावाने आपल्या उंच. नो 8 वचन सिस्टर वाचूया परत एकदा. तो दुहेरी मनाचा माणूस. तो दुहेरी मनाचा माणूस आहे. आपल्या सर्व मार्गात चंचल आहे. कोण माणूस? दुहेरी मनाचा. समुद्राची लाट येते आणि जाते. कशाने लोटली जाते? वाऱ्याने. त्याप्रमाणे जो माणूस देवाच्या वचनावर विश्वास नाही ठेवत, तो समुद्राच्या लाटेसारखा आहे. तो येतो आणि परत आज जातो, तो येतो पण आज जातो. पण तुम्ही आणि मी असे लोक नाहीये. तुम्ही आणि मी असे लोक आहेत की येशू म्हटलेल्या खडकावरती उभे आहोत. खडकावरती उभे आहोत. खडक कोण आहे? येशू, म्हणजे स्वतः देवाचं वचन. आणि ज्या वचनावरती तुम्ही उभे आहात, तुम्ही त्या वचनाकडे पाहून जगलं पाहिजे. आणि त्याच्यावरती मनन करा. आज कॅन्सर असेल, आज वाईट परिस्थिती असेल, देवाच्या वचनाकडे लक्ष द्या. म्हणा नो 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 नो. देवाचं वचन सांगतं त्याने माझी किंमत मोजली आहे. देवाचं वचन सांगतं तो माझी गरज पूर्ण करणार आहे. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही मनन करणार आणि आपल्या डोळ्यांनी देवाच्या वचनात चित्र बघणार तुमच्या गोष्टीबद्दल, ते घडून येणारच. आमेन. ते घडून येणारच. म्हणा मी चिंता नाही करणार. मी चिंता नाही करणार. म्हणा जगातले विचार माझ्यावर प्रबळ नाही होणार. जगातील विचार माझ्यावर प्रबळ नाही. मला त्याच्यासाठी नाही बनवलं. मला त्याच्यासाठी नाही. मला देवाच्या वचनासाठी बनवलंय. देवाच्या वचनासाठी बनवलंय. जेणेकरून देवाच्या वचनावर मी मनन करावं. देवाच्या वचनावर मी मनन करावं. आणि ते वचन माझ्या मनावरती ताबा मिळवावा. आणि त्या वचनाने माझ्या मनावरती ताबा. मी हलणारा नाहीये. मी हलणारा नाहीये. समुद्राच्या लाटेसारखा नाहीये. मी समुद्राच्या लाटेसारखा नाहीये. मी खडकावरती उभा आहे. मी खडकावरती उभा आहे. येशू म्हटलेल्या खडकावर. येशू म्हटलेल्या खडकावर. मला पाणी वादळ हलू नाही शकत. मला पाणी वादळ हलू नाही शकत. कारण खडक जो आहे, खडक जो आहे, तो जगातला नाहीये. तो जगातला नाहीये. येशू खडक आहे. येशू खडक आहे. आणि त्याच्यावरती माझा पाय आहे. आणि त्याच्यावरती माझा पाय आहे. या समय तुम्ही या वचनावरती मनन केलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवदूत जे आहेत तुमच्या बाजूने, तुम्हाला कळालंच पाहिजे. तुम्ही एकटे जात नाहीये. देवदूत तुमच्या बाजूने आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस पॉल आणि सिलस आतमध्ये होते, बायबलचं वचन सांगतं
त्यांनी ठरवलं बाहेरची परिस्थिती काही असो, आतमध्ये आम्ही किती त्रास, किती थकलेले असो, आम्ही झोपणार नाही. का? कारण देवदूतांना आम्ही ऍक्टिव्ह करणार आहे. Yes. आणि बायबल सांगतात ते रात्री गाणे गाऊ लागले आणि प्रार्थना करू लागले. प्रार्थना करू लागले. प्रेषित 16:25 मधले ते रात्री गाणे गाऊन मध्यरात्रीला गाणे गाऊ लागले आणि प्रार्थना करू लागले. आणि बायबल सांगतात तेवढ्यात काय झालं? तुरुंगाचे पाय हल्ले, हल्ले. भूकंप झाला. कोणी केला? टॉक टू मी. देवाने केला का देवदूतांनी केला? देवदूतांनी. यस. तुम्हाला वाचलं पाहिजे नीट तिथे सगळे वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतात ते बाहेर आले आणि मग तिथल्या जेल सगळ्यांचं तारण झालं आणि सगळे लोक म्हटले साहेब आम्ही काय करावं? पॉल म्हणतो तू विश्वास ठेव म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. माझा प्रश्न हा आहे, प्रभूला माहित नव्हतं का पॉल आणि सिलस जेलमध्ये आहेत? माहित होतं. पॉल आणि सिलस सुवार्थ सांगताना बेड्या घालून ते आतमध्ये, त्याला माहित नव्हतं का प्रभूला? माहित होतं. मग का नाही पहिलंच काम केलं त्याने? बायबल सांगतं ज्यावेळेस ते प्रार्थना करू लागले आणि गाणे गाऊ लागले, देवदूत ऍक्टिव्ह झाले. तुमचा देवदूत असा शांत उभा राहतो एखाद्या दासासारखा. जोपर्यंत तुम्ही प्रार्थनेचा आवाज नाही बोलत, वचन बोलत नाही, तो काम नाही करत. यस. हालेलुया. हालेलुया. तो तळ ठोकू नये, पण तो म्हणतो तुझा शब्द तो अवघड. मी पुढच्या रविवारी अजून याच्याबद्दल बोलेल. किती लोकांची इच्छा, थोडं तरी किती लोकांना कळालं? आपले हात वर करा. म्हणा धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू, तुझं वचन मला कळतंय. तुझं वचन मला कळतं. मी त्या लाटेसारखा नाहीये, मी त्या लाटेसारखा नाही, जी वाऱ्याने हलवली जाते, जी वाऱ्याने हलवली जाते, येते आणि जाते, येते आणि जाते. नो मी खडकावर उभा आहे. मी खडकावर उभा आहे. ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर. ख्रिस्त म्हटलेल्या मी देवाच्या वचनावरती मनन करतो. मी देवाच्या वचनावरती मनन करतो. देव माझ्या पक्षाचा आहे. देव माझ्या पक्षाचा आहे. जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. जो जगात आहे त्यापेक्षा जो माझ्यात आहे तो मोठा आहे. मला हे कळालंय. मला हे कळालंय. देवाचं वचन माझ्या मनावरती कार्य करणारं झालंच पाहिजे. देवाचं वचन माझ्या मनावरती कार्य करणारं झालं. देवदूत मी ओळखले पाहिजेत. देवदूत मी ओळखले पाहिजेत. बायबल खरं आहे. बायबल खरं आहे. बायबलचा देव खरा आहे. बायबलचा देव खरा तो आहे. माझा स्वर्गातील बाप आहे. तो माझा स्वर्गातील बाप आहे. तो शब्द पाठवतो. तो शब्द पाठवतो. देवदूत त्याचं वचन पूर्ण करतात. देवदूत त्याचं वचन पूर्ण करतात. हालेलुया. हालेलुया. तुम्ही जर स्तोत्रसंहिता 148 मध्ये आला तर तिथं लिहिलेलं आहे, देवदूत तो शब्द पाठवतो आणि देवाचा शब्द वेगाने धावतो आणि देवदूत ते पूर्ण करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांची इच्छा आजपासून असं व्हावं. यस आमेन. तुम्ही प्रार्थना करणार. यस. पॉल आणि सिलस प्रार्थना केल्यावरच झालं ना सगळं? हो. प्रार्थनेच्या अगोदर झालं? नाही. प्लीज एकदा माझ्या मागे बोला, प्रार्थना केल्याशिवाय देवदूत काम नाही करणार. प्रार्थना केल्याशिवाय देवदूत काम नाही करणार. देवाची स्तुती केल्याशिवाय काम नाही करणार. देवाची स्तुती केल्याशिवाय काम नाही करणार. कारण देवदूत जे आहेत, देवदूत जे आहेत, दानिएलाच्या मुखातला शब्द निघूपर्यंत, दानिएलाच्या मुखातला शब्द निघूपर्यंत, मंडळीची कळकळीची प्रार्थना होऊपर्यंत, मंडळीची कळकळीची प्रार्थना शांत होते. शांत होते. पण प्रार्थना चालू झाली, पण प्रार्थना चालू झाली आणि देवदूत आत आला, आणि देवदूत आत आला, आणि पेत्र बाहेर आला. आणि पेत्र बाहेर आला. हेच काम आजपासून होणार आहे. आमेन. प्रभू येशूच्या नावात. यस आमेन. आपल्या जागेवर उभे राहा, आपल्या हात वर करून प्रभूला धन्यवाद देऊया. आज प्रभू भोजन आहे. मालिशकाला बांधवो लशके प्रहांदबा. डोळे बंद करा. तुम्ही जे वचन ऐकलं कुठल्या शैतानाला चोरू देऊ नका. तुम्ही जे वचन ऐकलं कुठल्या भूताला आणि दुरात्म्याला चोरू देऊ नका. ह्या वचनावरती तुमचं मनन असो. तुम्ही रस्त्याने जाताना देखील, तुम्ही चालत असताना म्हणा, देवदूत माझ्या बरोबर आहेत, माझ्या बाजूनी आहेत, ते तळ ठोकून आहेत. स्तोत्रसंहिता 34, 5, 6, 7. इब्रिय पत्र 1 अध्याय 14 वचन. उभे राहा आपल्या प्रभू समोर आणि बाकीचे विचार विसरून जा. बाकीचे विचार विसरून जा. बाकीचे विचार विसरून जा. तुम्हाला विसरावं लागेल, कारण बायबल मध्ये लिहिलंय, देहाशी नातं किंवा मैत्री देवाशी वैर आहे. देहाचं चिंतन लिहिलंय, चिंतन हे देवाशी वैर आहे. जेवढं तुम्ही देहाचं चिंतन, जगातलं चिंतन का देवाशी वैर, पण आत्म्याचं चिंतन हे जीवन आहे. देवदूत तुमच्या बाजूने आहे. हालेलुया. आय लव्ह यू लॉर्ड. देवाचे आभार माना, त्याने तुम्हाला प्रिय मानलेलं आहे. देवदूत तुमच्या बाजूने उभे आहेत.
देवाचं सामर्थ्य तुमच्या बाजूने आहे. तुम्ही एकटे नाहीये, तुम्ही जिवंत देवाचे लेकर आहात. देवदूत तुमच्या बाजूने कार्यरत आहेत. वचन 100% खरं आहे आणि त्या लोकांसाठी काम करेल जे वचनावरती मनन करतात आणि पाहतात. वंडरफुल लॉर्ड, वी वर्शिप यू. प्रभूकडे बघा, थँक्यू म्हणा प्रभूला. आपले हात वर करून प्रभू येशूच्या नावाला गौरव द्या. त्याला म्हणा, धन्यवाद, तू एवढं मला मौल्यवान बनवलंय प्रभू. थँक्यू, तुझे देवदूत चारी बाजूनी उभे आहेत प्रभू. थँक्यू लॉर्ड, तू माझं रक्षण करतो प्रभू. थँक्यू लॉर्ड, तुला माझी काळजी आहे प्रभू. थँक्यू, तू माझं बाहेर जाण्याने आत येणं आशीर्वादित करतो प्रभू. थँक्यू, तुझ्या पवित्र रक्ताने मला झाकून घेतलंय. हालेलुया. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा. आपले हात वर करू. धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद, one more time, मैं धन्यवाद. धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा. धन्यवाद, धन्यवाद, आपले डोळे बंद करा. आपण प्रार्थना करणार आहे. देवदूतांना काम करू द्या. बायबल सांगतं, तुझा पाय धोंड्याला लागू नये म्हणून देवदूत त्याच्या तळहातावर तुला झेलून धरतील. स्तोत्र संहिता 91 मध्ये लिहिलेलं आहे. आज ते देवदूत येशूच्या नावात ऍक्टिव्हेट हो. प्रत्येक देवाच्या लेकरांसाठी देवदूत ऍक्टिव्हेट हो. एकही दुष्ट आत्मा तुझ्या घराच्या विरुद्ध उभा नाही राहणार. एकही शैतान तुझ्या घराच्या विरुद्ध जाऊ शकत नाही, कारण देवदूत तुझ्या बाजूनी आहे. धन्यवाद. तर तुम्ही आतापर्यंत प्रभू येशूला आपलं हृदय नाही दिलं, जे ऑनलाईन पाहतात आणि इथे आहेत, तर प्रभू येशू तुमच्यावरती प्रेम करतो. त्याच्या नजरेत तुम्ही मौल्यवान आहात. तो तुमच्या जीवनामध्ये तारण आणि जीवन आणि सार्वकालिक जीवन आणू इच्छितो. प्लीज माझ्या मागे पूर्ण हृदयाने बोलूया, हे प्रभू येशू. हे प्रभू येशू. जे ऑनलाईन बघत आहे, जे इथे त्यांनी, प्रभू येशू, प्रभू येशू, तू जिवंत देवाचा पुत्र, तू जिवंत देवाचा पुत्र, तू माझ्यासाठी आला, तू माझ्यासाठी आलास, माझ्यासाठी प्राण दिला, तुझ्या रक्ताने मला विकत घेतलं, तुझ्या रक्ताने मला विकत घेतलं, आणि तू आजही जिवंत आहे, आणि तू आजही जिवंत आहेस, असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू, मला क्षमा कर प्रभू. मी पश्चाताप करतो. पश्चाताप करत. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, ये माझ्या हृदयात, ये माझ्या हृदयात. मला आशीर्वादित कर. मला आशीर्वादित कर. मी विश्वास ठेवतो. मी विश्वास, मी प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळं, मी प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत आहे. माझ्या हृदयामध्ये मी स्वीकारत, मी कबूल करतो. मी कबूल करत. मी आशीर्वादित देवाचं, मी आशीर्वादित देवाचं, निर्माण करणाऱ्या देवाचं निर्माण करणाऱ्या देवाचं लेकरू आहे. लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालंय. माझं तारण झालं. आमेन. आमेन. आपले हात ठेवा आपल्या आजारी भागावर. फादर, तू शब्द पाठवतो आणि आरोग्य देतो.
ऑलरेडी तुझा शब्द आमच्या हृदयात आलेला आहे. प्रत्येक जे तुझ्यापासून नाहीये, डोक्यापासून तर पायापर्यंत सगळ्या गाठी, सगळे आजार, सगळे रोग मी आज्ञा देतो, निघून जा येशूच्या नावात. देवदूतांनो ऍक्टिव्ह व्हा, त्यांना बलवान बनवा. दानिएलला तुम्ही पायावर उभं केलं, यांना देखील यांच्या जीवनात उभं करा प्रभू येशूच्या नावामध्ये. शैतान तुझा काही अधिकार नाही यांच्यावर, कारण देवाने त्यांना काळोखाच्या सत्तेतून काढलंय आणि त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून घातलंय. मी त्यांना आशीर्वाद देतो, पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने प्रभू येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. सगळे वाईट विचार, सगळा दबाव, सगळे अपयश, सगळी निराशा निघून जा येशूच्या नावात. प्रत्येक शरीरातल्या वेदना आणि आजाराचा आत्मा, दुष्ट आत्मे मी आज्ञा देतो, सोड त्यांचं शरीर. जीवात्मा प्रभू येशूच्या नावात. त्यांचं मन स्थिर केलं जा प्रभू येशूच्या नावात. आणि डोक्यापासून पायापर्यंत दे बाबा तुझं आरोग्य मी येशूच्या नावात मोकळं करत आहे. बरे व्हा, बरे व्हा, बरे व्हा, बरे व्हा, बरे व्हा येशू ख्रिस्ताच्या नावात. प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बरे व्हा, बरे व्हा. नवीन शक्ती, नवीन ताकद, नवीन सामर्थ्य, नवीन जीवन, नवीन सामर्थ्य प्रभू येशूच्या नावात व्हायला लागो. आपले हात वर करा. फादर, हे प्रार्थनेसाठी रोज हात वर होणार, स्तुतीसाठी हात वर होणार. हे उपासाचे लोक आहेत. आणि बायबल सांगतं, दानिएलला म्हटलं तू अतिप्रिय, तुझा पहिला शब्द ऐकताच मी निघालो. आज तेच हो, यांची प्रार्थनेचा शब्द बाहेर येऊ आणि देवदूत यांच्यासाठी उत्तर घेऊन येणार प्रभू येशूच्या नावामध्ये. प्रत्येक दुःख आनंदात बदल, दारू आणि भांडणं आणि अशांती आणि कर्जाच्या आत्मे निघून जा येशूच्या नावात. कारण येशू धनवान असताही दरिद्री झाला, जे कोण त्याच्या दारिद्र्यात तुम्ही धनवान व्हावं. प्रभू येशूच्या नावात आत्मिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक आशीर्वाद मी स्वीकारतो देवाच्या लोकांसाठी. प्रत्येक अश्रू पुसले जा, प्रत्येक संसार उभा केला जा, प्रत्येक तुटलेलं घर येशूच्या नावात परत एकदा उभं राहा. प्रत्येक लेकरा आई बापाच्या आज्ञेत राहो. प्रत्येक हाताला यश आणि बरकत मी स्वीकारतो. जे काय ते करतील त्याच्या समृद्धी आम्ही स्वीकारतो. त्यांच्या इच्छा आणि गरजा पूर्ण कर प्रभू येशूच्या नावात. आमेन. एक जोरात टाळी प्रभूला वाजवूया. प्लीज खाली बसूया.